नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। माझं गाव आरोग्य संपन्न गाव विभागीय कार्यशाळेचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। तर करमाड हादरलं, पेट्रोल पंपावरती काम करताना पत्नीची गळा चिरून हत्या, नवऱ्यानेच केलाय क्रूर कृत्य, पोलिसांकडून काही वेळातच आरोपी ताब्यात। आता बघूया सविस्तर बातम्या। माझं गाव आरोग्य संपन्न गाव या उपक्रमाअंतर्गत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विभागीय कार्यशाळेचं आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवारी रोजी करण्यात आलं होतं। सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचं उद्घाटन झालं, तर पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। छत्रपती संभाजीनगर येथील मंथन सभागृह MIT कॉलेज परिसर येथे पार पडलेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट होते, तर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर निपुण विनायक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव रवींद्रन, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, सार्वजनिक विभागाचे आयुक्त डॉक्टर सुनील भोकरे, आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबेडकर तसेच आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड आदी यावेळी उपस्थित होते। ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचं आयोजन देखील करण्यात आलं। या कार्यशाळेमध्ये ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। तसेच माझं गाव आरोग्य संपन्न गाव ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आराखड्यावरती सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि समोर उपस्थित 11 जिल्ह्यातून आलेले सर्व डॉक्टर्स, त्यांचे सर्व सहकारी, प्रथमतः हा मराठवाड्यातला मला वाटतं असा मेळावा किंवा अशी बैठक ही मी पाहतोय आणि सर्व डॉक्टरांचं एकत्रित दर्शन आजच्या दिवसाला मला वाटतं अनेक वर्षांतर मी पहिल्यांदा घेतलेलं आहे। डॉक्टर म्हणलं तर पेशंटच्या डोक्यावर आडी किंवा डॉक्टरच्या डोक्यावर आडी असं एक नवीन समीकरण आता सुरू झालेलं आहे। आणि जे काही पहिल्यांचा टच होता डॉक्टरांचा आणि पेशंटचा असेल की सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या इतर सामान्य माणसाचा असेल, तो आता कमी होतो की काय असं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतं। हे जे अभियान आता राबवतोय आपण पूर्ण 11 जिल्ह्यामध्ये, तुम्हाला सांगायला आनंद होईल की प्रथमतः तुम्ही पाहत असाल आमचे मित्र आबिटकर साहेब आहेत, मंत्री आहेत, परंतु त्यांची जी कल्पना आहे त्या अत्यंत भन्नाट आणि चांगल्या कल्पना त्यांनी या खात्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सरळ साधा राहणीमान, त्यांच्याकडे आजही पाहिलं तर कोणी म्हणणार नाही की मंत्री आहेत म्हणून। शर्टाची बाया तशाच वर असतात, सगळ्याशी हसून खेळून बोलतात, पण याचा अर्थ असा तुम्ही घेऊ नका की काही जर कामात कुचराई केलं तर ऍक्शन पण तेवढीच कडक घेतात। म्हणून असा एक मंत्री जेव्हा आपला सहकारी होतो, जेव्हा आपल्या बरोबर काम करण्याची इच्छा दाखवतो, जेव्हा त्यांना वाटतं की या सर्व डॉक्टरांना एक कुटुंब म्हणून आपण बरोबर घ्यावं आणि जनतेची सेवा करावी, त्यामध्ये सर्वात जास्त सहभाग हा तुमचा असला पाहिजे। खरं त्या नेपाळचं मला कौतुक वाटलं की काल सगळे त्यांनी निर्णय घेतला की आमदारापासून सगळ्यांची पोरं एका शाळेत शिकतील, आहे की नाही। असं मला वाटतं ज्या दिवशी महाराष्ट्रात होईल त्या दिवशी महाराष्ट्रात सोन्याचा दिवस राहील माझ्या अंदाजे। हा म्हणजे गावागावात लोक गुढ्या उभारून स्वागत करतील। तसं आता आपण सुरुवात करूया की सरकारी दवाखान्यात जायचं, त्याच्यानंतर सगळ्या योजना आहेत,
आयुष्यमान भारत आहे, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना आहे. त्याच्या पुढे गेलो तर आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी देतो. पण बऱ्याच वेळा पेशंट प्रायव्हेट हॉस्पिटल सिलेक्ट करतं आणि तिथं मात्र काय होतं की ते आमच्या इन पॅनलवरती ते हॉस्पिटल नसतं. तरी पण आउट ऑफ जाऊन आम्ही जेव्हा जातो, मुख्यमंत्री महोदयांकडे जातो, मंत्री महोदयांकडे जातो, ते स्पेशल केस म्हणून त्याला 5 दिवसात पैसे देतात. म्हणजे आतापर्यंत मी तर माझ्याकडे जवळजवळ आठवड्याला 20-25 जण मी पेशंटवरती ही योजना वापरतो. आतापर्यंत सरकारनं कधीच असं नाकारली नाही ती योजना. सगळ्यांना आतापर्यंत निधी भेटला, म्हणजे महाराष्ट्रातच ते लागू आहे. एकदा सरकारसाठी पण टाळ्या वाजवा ना. तात्काळ दालन उपलब्ध करून द्यावं, अन्यथा आयुक्त दालनासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा गलिच्छ वस्ती निर्मूलन सभापती जालिंदर शेंडगे यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे. सत्ताधारी पक्षाच्या सभापतीकडून आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे चर्चेला उधाण आलंय. सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक तथा गलिच्छ वस्ती निर्मूलन सभापती जालिंदर शेंडगे यांनी मनपा आयुक्त यांना नुकतंच एक निवेदन सादर केलं असून त्यामध्ये दालन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विशेष समिती सभापती निवड होऊन 1 महिना होत आहे, परंतु अद्यापही सर्व समितीच्या सभापतींना प्रशासनाकडून दालन उपलब्ध करून दिल्या नाहीये. त्यामुळे त्या विभागाच्या सभापतींना नागरिकांच्या तक्रारी, समितीचं कामकाज व बैठका कुठे घ्यायच्या असा प्रश्न उपस्थित होतोय. प्रशासनाने त्वरित दालन उपलब्ध करून द्यावं म्हणून अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा दालन उपलब्ध होत नसल्याने संतप्त सत्ताधारी पक्षाच्या भाजपा नगरसेवकांनी गुरुवारी मनपा आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या निवेदनाद्वारे सादर केल्यात. विशेष समित्यांचे सभापती दालन त्वरित उपलब्ध करून न दिल्यास मनपा आयुक्त जय श्रीकांत यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा यावेळी आयुक्त यांनी सर्वांना आश्वासित देत त्वरित दालन उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ बैठक बोलवली असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर लगत असलेल्या करमाड येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरती गुरुवारी 9 एप्रिल रोजी दुपारी 12:30च्या सुमारास एका भयानक घटना घडली आहे. आपल्या कामात व्यस्त असलेल्या महिलेचा पती तिच्याच पतीने तिचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला असून सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. घटनेनंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या करमाड येथील गणपती मंदिरा शेजारी असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावरती गुरुवारी दुपारी 12:30च्या सुमारास आपल्या कामात व्यस्त असलेल्या पूजा सुदाम गावंडे वय 27 या महिलेचा तिच्या पतीने सत्यम रावसाहेब गावंडे यानेच चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला. या हल्ल्यात पूजा यांचा जागीच मृत्यू झाला असून घटनेनंतर परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पूजा गावंडे यांच्या पतीचं निधन झाल्यानंतर त्यांनी सत्यम गावंडे सोबत दुसरं लग्न केलं. दरम्यान आज गुरुवारी पूजा गावंडे या नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावरती आपलं कर्तव्य बजावत होत्या. दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास आरोपी सत्यम गावंडे तिथे पोहोचला. दोघांमध्ये काही काळ वाद झाला आणि संतापाच्या भरात सत्यमने जवळ असलेली तीक्ष्ण चाकू काढून पूजा यांच्या गळावरती वार केला. गळा चिरल्या गेल्यानं मोठ्या प्रमाणावरती रक्तस्राव होऊन पूजांचा जागीच मृत्यू झाला. भर दिवसा आणि वर्दईच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिक आणि कर्मचारी भयभीत झाले. घटनेची माहिती मिळताच करमाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजपूत, उपनिरीक्षक दिलीप चौरे, जमादार शिवाजी मादेवाड, विनोद खिल्लारे यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवलाय. प्राथमिक माहितीनुसार कौटुंबिक वादातून हा खून झाल्याचा संशय असून पोलिसांनी आरोपी सत्यम गावंडेचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे. अवघ्या काही तासात कचनेर परिसरातून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली. आज म्हणजे 9 एप्रिल 2026 रोजी करमाड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत शिवसमत पेट्रोल पंप या ठिकाणी एक महिला जी त्या पेट्रोल पंपवरच काम करते, ती तिथे काम करत असताना एक व्यक्ती तिथे आला आणि त्यांनी तिच्यावर चाकूने वार केला आणि तिथून पळून गेला. सदरच्या महिलेला हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आधीच तिला मृत घोषित करण्यात आले. CCTV फुटेजच्या आधारावर सदरचा जो व्यक्ती आहे तो ओळखण्यात आला आणि घटना ही 12:30ची होती आणि 2 वाजेपर्यंत तो जो आरोपी आहे सत्यम रावसाहेब गावंडे याला पोलिसांनी LCBची टीम तसेच करमाड पोलीस स्टेशनच्या टीमनी एकत्रपणे तात्काळ अटक केलेली आहे. पुढील कारवाई चालू आहे. त्याच्या बाबतीत आता अजून तपास चालू आहे, परंतु ते दोघं एकमेकाला ओळखत होते. इनफॅक्ट नोव्हेंबर महिन्यात त्या दोघांनी वैदिक पद्धतीने विवाह सुद्धा केला होता, परंतु त्यांच्यामध्ये त्यांच्या दोघांमध्ये काही मनमुटाव झाला होता आणि त्याच्यानंतर ते पुन्हा वेगळे राहायला लागले. जायकवाडी धरणातील पाणी डाव्या आणि उजव्या कालव्यातून शेतीसाठी समान 4 आवर्तन पिण्यासाठी राखीव पाणी तरतूद केली आहे.
तसेच जायकवाडी धरणातील गाळ काढून केटीवेअर बांधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केलं आहे. पैठण संतपीठमध्ये कालवा सल्लागार समितीचं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीस खासदार डॉक्टर कल्याण काळे, राज्यसभा सदस्य रामराव वडकुते, आमदार विजयसिंह पंडित, राजेश टोपे, अमरसिंह पंडित, रमेश बोरणारे, हिकमत उढाण, विलास भुमरे, दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री मेघना बोर्डीकर, आमदार नारायण कुचे, प्रकाशदादा सोळंके हे उपस्थित होते. जिल्हाधिकारी विनय गौडा, जीसी गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमानवार, मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता भरत शिंगाडे, निम्न दुधना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता जगताप यांच्यासह बीड, परभणी, जालना जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सिंचनासाठी जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यातून ज्याप्रमाणे 4 आवर्तने दिले जातात, त्याचप्रमाणे उजव्या कालव्यातून देखील 4 आवर्तन देण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्यता दिली. तसेच नांदूर मधमेश्वर कालव्यामध्ये उन्हाळी 4 आवर्तनासाठी आणि निम्न दुधना प्रकल्पातून 4 आवर्तन देण्यासाठी मान्यता देण्यात आली. भविष्यातील सिंचन सुविधांच्या उपाययोजनेसाठी केटीवेअर बांधाऱ्यांचं बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात येणार असल्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली असून जायकवाडी धरणातील गाळ काढून पाण्याची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय राज्यस्तरावरती घेण्यात येणार असल्याचं यावेळी मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं. नांदूर मधमेश्वर कालव्याचं शेतकऱ्यांना अल्प प्रमाणात राखीव असून पाण्याचे आवर्तन वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावेत अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी केली. बीड, परभणी, जालना, संभाजीनगर येथील विविध मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात बांधाऱ्यांची दुरुस्ती आणि त्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करण्याबाबत मागणीस बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. पुढील वर्षात पावसाचं प्रमाण कमी असण्याची शक्यता लक्षात घेता पाण्याचं योग्य नियोजन करण्याबाबतही जलसंधारण विभागाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्देश दिले आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो अटेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. सिद्दीकी वेलफेअर सोसायटीच्या वतीने ग्लोबल मेडिकल फाउंडेशनने कॅन्सर रुग्णालयांसाठी
मोफत निवास सुविधा ग्लोबल कॅन्सर शेल्टर सुरू केले असून उपचारादरम्यान राहण्याची अडचण भोगणाऱ्या आणि अनेकदा रुग्णालयाबाहेर फुटपाथवरती रात्र घालवणाऱ्यांना या रुग्णांना मदत करणं ह्या शेल्टरचा उद्देश आहे. या ग्लोबल कॅन्सर शेल्टरच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय कर्करोग रुग्णालयाचे मुख्याधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड, महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा, मनपा विरोधी पक्षनेते समीर साजिद, एमआयएमचे शहर अध्यक्ष शाकीर नक्षाबंदी, नगरसेवक उसामा कादिर हे उपस्थित होते. ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने सचिव मसीदुद्दीन सिद्दीकी, शेख वसीम, जफर पटेल आणि SK झिया यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं आणि प्रकल्पाची माहिती दिली. या उपक्रमाला उस्मानिया चॅरिटेबल ट्रस्ट, युनायटेड व्हॉलेंटियर असोसिएशन आणि पॅसिफिक हॉस्पिटल यांचेही सहकार्य लाभले. उस्मानिया ट्रस्टचे मोसाभाई आणि त्यांची टीम देखील उपस्थित होती. मंडळींनी आपल्या भाषणात या उपक्रमाचं कौतुक करताना हा मानवतेची सेवा करणारा उत्तम आदर्श असं संबोधून या शेल्टरमुळे रुग्णांना निवासासोबतच मानसिक आधार मिळेल, ज्यामुळे त्यांच्या उपचारांमध्ये सुधारणा होईल अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व मान्यवर आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आणि भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांना चालना देण्याचा संकल्प व्यक्त केला. अल्हम्दुलिल्लाह, ग्लोबल मेडिकल फाउंडेशन और यूनाइटेड वॉलंटियर एसोसिएशन, उस्मानिया चैरिटेबल ट्रस्ट के सपोर्ट से औरंगाबाद, महाराष्ट्र, इंडिया के अंदर फर्स्ट फ्री शेल्टर हाउस कंप्लीट हो गया है. आज से यहाँ पर गवर्नमेंट मेडिकल कॉलेज कैंसर हॉस्पिटल के पेशेंट्स यहाँ पर आप देख रहे हैं और यहाँ पर आके शिफ्ट हो गए हैं और ये लोग फ्री सर्विस का फैसिलिटी ले रहे हैं. इन पेशेंट्स से यहाँ पर रहने के लिए इनके टॉयलेट, बाथरूम्स और सारी फैसिलिटीज प्रोवाइड की जा रही है. इन पेशेंट को आप देख रहे हैं जैसे कि ग्लोबल मेडिकल फाउंडेशन ने औरंगाबाद सिटी के पूरे ब्लड बैंक्स के कॉन्टैक्ट नंबर, नेम, एड्रेस मेंशन किया है. उसके साथ यहाँ पर एक रिसेप्शन काउंटर बनवाया है. इस काउंटर के जरिए यहाँ के एम्प्लॉयज इनको फैसिलिटी प्रोवाइड करेंगे. उसके अलावा इस शेल्टर हाउस के सारी रूल्स एंड रेगुलेशन यहाँ मेंशन किया गया है. अगर पेशेंट को यहीं पर डिजिटल एक्सरे निकालना है तो ग्लोबल फाउंडेशन का इसको के साथ एक एक्सरे का प्रोजेक्ट हुआ था, तो फ्री में एक्सरे दिया जाएगा. सोनोग्राफी सेंटर्स की अवेलेबल है. पैथोलॉजीज और एम्बुलेंस सर्विसेज, यूनाइटेड वॉलंटियर एसोसिएशन की एम्बुलेंस सर्विसेज है. यहाँ पर आपके सिटी चौक, पुलिस स्टेशन जैसे कॉन्टैक्ट नंबर इमरजेंसी सर्विसेज के लिए मेंशन किया गया है. इन पेशेंट्स को डेली जो है यहाँ के उनके बेडशीट चेंज की जाएगी, उनको फिल्टर पानी प्रोवाइड किया जाएगा, टी प्रोवाइड किया जाएगा. 24 आवर्स यहाँ पर जो है तो स्टाफ है रहेगा जो अपनी सर्विस इनको दिया जाएगा. हम स्पेशली थैंक्स अदा करते हैं यूनाइटेड वॉलंटियर एसोसिएशन, उस्मानिया चैरिटेबल ट्रस्ट और पैसिफिक हॉस्पिटल का. इन लोगों के सपोर्ट से ये फर्स्ट फ्री शेल्टर हाउस स्टार्ट किया गया है और अभी 50 बेड्स का ये शेल्टर हाउस है. इसको स्लोली इसको बढ़ाया जाएगा और ये फैसिलिटी कैंसर, स्पेशल कैंसर पेशेंट्स को प्रोवाइड की जाएंगी. वो पेशेंट जो केमो और रेडिएशन के लिए यहाँ पर गवर्नमेंट कैंसर हॉस्पिटल में आए हैं और इनको ये ग्लोबल मेडिकल फाउंडेशन अपनी सर्विस प्रोवाइड करेगा. हम लोग के साथ जुड़िए और हमारे इस काम को हम आगे बढ़ाने में हमारा सपोर्ट कीजिए. थैंक्स. अस्सलाम वालेकुम. आज यहाँ पर पीरगाह साहब दरगाह के सामने ग्लोबल फाउंडेशन की जानिब से एक शेल्टर होम का जो है तो उद्घाटन हमारे कैंसर हॉस्पिटल के डीन जनाब गायकवाड़ सर, हमारे म्यूनसिपल कॉरपोरेशन के मेडिकल ऑफिसर जनाब मंडलेचा सर, हमारे मजलिस के सदर जनाब शारिक नक्शबंदी साहब, हमारे कॉरपोरेटर उसामा खलील मौलाना साहब के साथ उनके हाथों से अमल में आया है. ग्लोबल फाउंडेशन शेल्टर होम की शुरुआत तो आज यहाँ पर किए हैं, मगर इसके साथ पिछले कई सालों से लगातार मसी सर और उनकी पूरी टीम मिलकर कभी एम्बुलेंसेज की सर्विस जो है तो हमको प्रोवाइड करके देते हैं. कई सारे ग्लोबल फाउंडेशन के एम्बुलेंसेज जो है तो शहर के अंदर चल रहे. कई सारे ब्लड डोनेशन कैंप जो है तो ग्लोबल फाउंडेशन के ज़रिए से हम तमाम ने मिलकर साथ में लिए हैं. डेंटिस्ट के ताल्लुक से जो है तो डेंटल का एक बड़ा अच्छा इम्प्लांट्स का और डॉक्टर्स का उसका पूरा ट्रीटमेंट जो है तो अपना कौन सा स्मार्ट सिटी के ऑफिस के बाजू में चल रहा है. इसी तरीके से डायग्नोस्टिक सेंटर भी जो है तो मसी सर में डाले. इसके अलावा और भी कई जो है तो पेशेंट की मदद करने के लिए मसी सर, उनकी पूरी टीम, ग्लोबल फाउंडेशन हमेशा पेशेंट्स के आवाम के बीच में मौजूद रह के आवाम को जो है तो परेशानियों से निजात दिलाने का काम ये ट्रस्ट करती आ रही है. और मैं क्योंकि मैं खुद भी इस ट्रस्ट का हिस्सा हूँ तो मैं जो है तो मसी सर को ये आज वादा करता हूँ कि इंशाल्लाह यह हो जो आज आपने जो शेल्टर होम की शुरुआत की है, बहुत जल्द इसके और भी सेंटर होती सर अपन अलग अलग एरियाज़ के अंदर डालेंगे. घाटी परिसर के करीब में भी डालने की ज़रूरत है.
N12 की तरफ भी डालने की ज़रूरत है। मैं इसके साथ साथ हमारे महापौर साहब को, हमारे कमिश्नर साहब को ये पैगाम दे रहा हूँ कि औरंगाबाद शहर को शेल्टर होम की ज़रूरत है, औरंगाबाद की बस्तियों को शेल्टर होम की ज़रूरत है, कचरा डिपो की ज़रूरत नहीं है। अच्छी सोसाइटी जहाँ पर है, जहाँ हॉस्पिटल्स है, जहाँ मंदिर है, जहाँ पर जो तो ऑलरेडी लेक्स है, ऐसी जगहों के ऊपर कचरा डिपो मत बनने दीजिएगा। उल्टा जो है तो ऐसे NGOs की मदद करिएगा, ऐसे NGOs को जगह दीजिएगा। साथ ही में हमको जो है तो औरंगाबाद शहर के अंदर पार्क की ज़रूरत है, हमको बिजनेस सेंटर्स की ज़रूरत है, हमको जो है तो और कम्युनिटी के अलग अलग प्रोग्राम बनाने के लिए हॉल्स की ज़रूरत है। कचरा डिपो औरंगाबाद शहर के बाहर किया जाए, ये मांग दोबारा मैं आपके सामने, आवाम के सामने रख रहा हूँ। जज़ाकल्लाह, शुक्रिया बहुत। ये जो शेल्टर हाउस कैंसर पेशेंट और उनके रिलेटिव के लिए यहाँ पे तैयार किया गया है, उसका जो इनॉग्रेशन है हमारे म्यूनसिपल कॉरपोरेशन के विरोधी पक्ष नेता समीर साहब उनके हाथ से अभी हुआ है। और इनॉग्रेशन के टाइम पे ही ऑलमोस्ट पूरे बेड यहाँ पे जो है वो फुल है। तो ये जो है जो पेशेंट के रिलेटिव को डे टू डे दिक्कत आती थी, उनको वहाँ पे जो आश्रय का जो हॉस्पिटल के बाहर रुकना पड़ता था, तो वो चीज़ के लिए आज ये फाउंडेशन ने काफ़ी सोच के ऐसा इनिशिएटिव लिया है, तो वो लोगों को काफ़ी फ़ायदा होगा। ये सब ऐसे अच्छे कार्यक्रम के लिए गायकवाड़ साहब यहाँ पे प्रेजेंट है, हमारे नगर सेवक साहब, कॉरपोरेटर साहब ये भी प्रेजेंट है, और सब यहाँ के ग्लोबल फाउंडेशन के सभी मेंबर यहाँ पे जो उपस्थित है। और जो इंस्पिरेशन है, इस तरीके का कुछ करना चाहिए जिसका कि सोसाइटी को रियल इफेक्ट बेनिफिट होता है, ये चीज़ बहुत बड़ी होती है। तो मैं मेरे तरफ से, कॉरपोरेशन के तरफ से फाउंडेशन को बहुत शुभकामनाएँ देता हूँ। और जैसा आपने बोला कि ऐसे शेल्टर और भी खड़ा करने की ज़रूरत है, तो ऐसे शेल्टर मैक्सिमम ऐसा सब अपन कम्युनिकेट करके खड़ा करने की कोशिश करें। आज जो शेल्टर होम यहाँ पे शुरू हुआ, इसके लिए मैं बहुत मुबारकबाद देता हूँ उनको, मशहुद्दीन साहब और उनकी पूरी टीम को, और जिन्होंने जगह भी उनको दी, बाकी लोगों ने भी जो यहाँ पे सहकारी किया। मुझे ऐसा लगता है कि ये बहुत पुण्य का काम है, ये सवाब का काम है कि अच्छा, अगर हमारा मकसद अगर अच्छा है, मुझे ऐसा लगता है कि वो सभी के लिए उसका उपयोग होगा। और यहाँ पे हमारे दोस्त विरोधी पक्ष नेता समीर भाई, नगर सेवक, और हमारे MOH कॉरपोरेशन के आदरणीय डॉक्टर मंडेकर और आप सभी लोग यहाँ पे हैं। एक तरीके से मुझे मेरा जो बोझ था वो थोड़ा हल्का होगा ऐसा लग रहा है क्योंकि कैंसर हॉस्पिटल जो अपने शहर में जो कैंसर हॉस्पिटल है, ये टाटा हॉस्पिटल के बाद का नंबर 2 का हॉस्पिटल है। और आपको पता है कि कैंसर की जो भी ट्रीटमेंट है वो और हाई स्टैंडर्ड की कैसी मिले, मराठवाड़ा नहीं पूरे महाराष्ट्र के बाहर से, और अभी बाहर देश से भी पेशेंट आते हैं। साउथ अफ्रीकन कंट्रीज़ है, ओमन जैसे कंट्री है, यमन के भी पेशेंट आके ट्रीटमेंट लेते हैं। और अपने मराठवाड़ा औरंगाबाद से, अपने छत्रपति संभाजी नगर से पहले जितना रेफरल था टाटा को, तो अभी वो 1% से कम हो गया। तो ये पूरी टीम वर्क और आप सभी लोग जो एक साथ मिलकर हम काम करते हैं। सर, ये शेल्टर देखने के बाद में आपको कैसा, ये शेल्टर पूरा देखने के बाद में आपको कैसा लगा? मुझे काफ़ी, क्या कहेंगे ग्लोबल फाउंडेशन की? ग्लोबल फाउंडेशन को मैं बहुत तहे दिल से मैं मुबारकबाद देता हूँ कि एक अच्छा काम वो कर रहे हैं। क्या योगदान देगा आपकी तरफ से? जी, आप लोगों की तरफ से क्या योगदान देंगे? मैं मेरी तरफ से योगदान ये है कि मैंने अभी बात की हिसाब से कि जितने भी इंडस्ट्रीज़ के यहाँ पे इंडस्ट्रियल जोन है, CSR फंड में से अगर और कुछ अच्छी बातें हम कर पाए, समझो जो हमारे पास नहीं होती, तो वो अगर पेशेंट के लिए मिलते हैं तो बहुत अच्छी बात है। आपको मैं बता दूं,
साहब ऐसा है कि 2012 में जब ये शुरू हुआ जब मैं वहाँ पे काम करना शुरू किया तब वहाँ रहने के लिए कुछ जगह थी नहीं, तो फिर मैं पैठन में था। जब पैठन में ये अजंता फार्मा जो समता फाउंडेशन है वो लोग कैटरेक्ट कैंप के लिए स्पॉन्सरशिप करते पूरा फ्री, तो वहाँ से फिर मैं इधर आया तो मैंने देखा कि बहुत से पेशेंट हैं जिनको रहने के लिए जगह नहीं, बारिश के दिनों में या फिर ठंडी के दिनों में। तो मैंने उनके रिक्वेस्ट की कि भैया आप लोग को ये काम करना है कि मुझे शेल्टर बना के दीजिए। सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी निवारण करण्याबरोबरच आवाज, शेतरस्ते, कृषी पाणी पुरवठा, पायाभूत सुविधा आणि विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनायक गौडाजी सीजी यांनी येथे केला आहे। पैठण तहसील कार्यालयामध्ये आढावा तालुकास्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे, तहसीलदार ज्योती पवार, गटविकास अधिकारी अनुपमा गायकवाड, नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी अंबोरे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी बळीराम राठोड, विस्तार अधिकारी मनोज चव्हाण, गटशिक्षण अधिकारी यांच्यासह सर्व तालुकास्तरीय अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, मंडळ अधिकारी यांची उपस्थिती होती। आवास योजनेतील घरकुलांसाठी मोफत वाळू वाटप, लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज व त्यांच्या संबंधित विभागाला निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करावा, मतदार यादी मॅपिंगचं काम, जनगणना कामाच्या संदर्भातील प्रशिक्षण, कृषी लागवडीखालील क्षेत्राच्या सिंचन सुविधा व पीक प्रकार याबाबत आढावा घेण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत पानंद रस्ते तालुकास्तरीय दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी आणि वाटप याबाबतही संबंधितांना सूचना करण्यात आल्या। पानंद रस्त्यांचं कामकाज आणि फेरफार नोंदीचं प्रकरण 1 महिन्याच्या वर प्रलंबित ठेवू नये, तसेच पीएम किसान ई-केवायसी आणि ॲग्रिस्टॅक अंतर्गत फॉर्मर आयडीचं काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्यावं। आवास योजनेतील घरांसाठी मोफत राखीव वाळू उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन वाळू घाटावरील वाळू उपलब्ध करून देण्यात यावी। प्रत्येक अधिकाऱ्याने क्षेत्रभेटी देऊन संबंधित योजनेच्या कामकाजाची वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले आहे। शहरात वाढत्या वाहतूक कोंडी व वाहनांच्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या पार्किंग समस्येवरती उपाय म्हणून हायड्रोलिक पार्किंग ही आधुनिक संकल्पना राबवण्याची सूचना मनपाचे स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी गुरुवारी केली आहे। तर मकरिये यांनी गुरुवारी नालेसफाईच्या कामांची पाहणी करून प्रशासनाला काही निर्देश देखील दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या दालनात आयोजित बैठकीत हायड्रोलिक पार्किंग संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली। शहरातील उपलब्ध जागांचा अभ्यास करून हायड्रोलिक पार्किंगसाठी योग्य ठिकाणे निश्चित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। या प्रकल्पासाठी तज्ञ कंपन्यांना आमंत्रित करून स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारे कमी दरात आणि दर्जेदार काम करणाऱ्या कंपनीकडून काम करून घेण्याबाबतही सूचना करण्यात आल्या। याच बैठकीत शहरातील प्रमुख बाजारपेठा व गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी ई टॉयलेट उभारण्याचा मुद्दा देखील सभापती यांनी उपस्थित केला। वसंत भवन, औरंगापुरा भाजी मंडई तसेच शहरातील इतर मुख्य बाजारपेठांमध्ये महिलांसाठी ई टॉयलेट उभारण्याबाबत त्यांनी निर्देश दिले। सदर बैठकीस अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय कांबळे, अतिरिक्त शहर अभियंता अनिल तानपुरे, कार्यकारी अभियंता यांत्रिकीमध्ये अमोल कुलकर्णी, विधी सल्लागार अपर्णा भेटे, उपअभियंता मालमत्ता विभाग संजय चांबले आदी उपस्थित होते। शहरातील नालेसफाई व कचरा व्यवस्थापनाची कामे प्रभावीपणे राबवण्यासाठी सभापती स्थायी समिती अनिल मकरिये यांनी गुरुवारी झोन क्रमांक 5 व 6 मधील नालेसफाई तसेच कचरा व्यवस्थापनाच्या कामांचा आढावा घेताना त्यांच्या समवेत सदस्य युनिल जगताप, कमलाताई नरोटे तसेच प्रियंका दीपक खोलेकर उपस्थित होते। झोन क्रमांक 7 मध्येही सभापती अनिल मकरिये यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। या पाहणी दरम्यान गलिच्छ वस्ती सुधार समिती सभापती जालिंदर शेंडगे, सदस्य अनिताताई मानकापे, नंदलाल गवळी तसेच अर्चना निळकंठ उपस्थित होते। या सर्व कामांना दिनांक 8 एप्रिल 2026 पासून तात्काळ सुरुवात करण्यात आली असून शहरातील स्वच्छता व जलनिस्सारण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलंय। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। माझं गाव आरोग्य संपन्न गाव विभागीय कार्यशाळेचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। तर करमाड हादरलं, पेट्रोल पंपावरती काम करताना पत्नीची गळा चिरून हत्या, नवऱ्यानेच केलंय क्रूर कृत्य, पोलिसांकडून काही वेळातच आरोपी ताब्यात। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।